शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळावा, शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी तुकोबांकडे याबद्दलचं साकडं घातलेलं आहे। हातामध्ये कांदा, सोयाबीन, कापूस आणि दूध घेऊन तुकाराम महाराजांच्या पादुकांना साकडं घालण्यात आलेलं आहे। सध्याच्या महायुतीच्या सरकारला जाग यावी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा, सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी अनोख्या पद्धतीनं इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं हे साकडं घालण्यात आलेलं आहे। श्री तुकोबारायांच्या चरणी दूध असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, असा सर्व आम्ही कापूस असेल, या सर्व गोष्टी तुकोबारायांच्या चरणी वाहून तुकोबारायांना साकडं घातलं की त्या महाराष्ट्रातील सरकारला एक चांगली सद्बुद्धी द्यावी। जी आज पाण्याची 20 रुपयाची लिटर पाण्याची बिसलेरी बॉटली विकली जाते आणि आज 24 रुपये लिटर दूध विकलं जातं, तर हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे। तर या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी असोत, सोयाबीन उत्पादक असोत, कांदा उत्पादक असोत, अगर कापूस उत्पादक असोत, या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे।